नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण 7वे आवर्तन समूहावर आज रविवार अधिक ज्येष्ठ वद्य चतुर्दशी शके 1948 दिनांक 14 जून 2026. सुरुवातीला मनाच्या श्लोकांवर नारद भक्तिसूत्र यावर निरूपण करणार आहेत आदरणीय श्रीधर दादा देशमुख. रेखाताई, आपण श्लोक वाचनाला सुरुवात करावी. रेखाताई, रेखाताई डोंगरे आलेलं दिसत नाही पण मी म्हणतो जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत या राघवाचा श्रीराम मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे श्रीराम प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सोडून येतो जनी तोचितो मानवी धन्य होतो श्रीराम मना वासना दुष्ट कामान ये रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना सर्वथा नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो श्रीराम मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. माझ्या श्लोकांचे वाचन करणारे उदयदादा काळे आणि आजचे निरूपणकार आदरणीय श्रीधर दादा देशमुख यांचे श्रोतर ग्रंथराज दासबोध दादांना विनंती करते की त्यांनी असंच वरचेवर समूहावर येऊन मार्गदर्शन करावे. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपण बाहेर पडावे. श्रीधर, आपण निरूपणास सुरुवात करावी. वर्णान अमर्थ संगानाम रसानां छंदसामपि मंगलाणांच कर्तार वंदे वाणी विनायकौ आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्. धन्य धन्य तो नारदो जासी सर्वा सर्वत्र गोविंदो सर्वथा हरिनामाचा छंदो देणे परमानंदो सदोदित
जो श्री कृष्णाचा आवडता, ज्यासी श्री कृष्ण आवडे सर्वथा, ज्याचे निसंगे तत्वता, नित्य मुक्तता जड जीवा, जयति जयति माया यस्य काधवस्ते, वचन रचनमेकं केवलं चाकलय्य, ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं, सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतो. हृदयस्थ सद्गुरु आणि महेश्वर स्वरूप आपणा सर्व श्रोत्यांच्या चरणी प्रारंभी या ठिकाणी नमन करतो. या पुण्य पावन असा पुरुषोत्तम मासामध्ये भक्तिशास्त्राचं चिंतन करायला मिळणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य. भगवान पुरुषोत्तमाचं कुठल्या तरी निमित्तानं सतत सतत त्याच्या चिंतनामध्ये राहणं, त्याला आपल्या नजरेसमोर ठेवून त्याच्या नामाचा जप करणं आणि विविध दानव्रतादी तर सर्व आपण सर्वजण नेहमी करतच असतो. परंतु आज या नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारदांचं एक अतिशय महत्वाचं सूत्र की जे आपल्याला या पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं आपण जी व्रत केली, सतत नामचिंतनात राहिलो, त्याचं महत्व समजावून देणार आहे. आपण मागच्या वेळी जी सूत्र पाहिली, वादो नावलंब्य, जे भक्ती मार्गामध्ये जाणारे साधक असतात, नेहमी भक्ती मार्गाने चालत असतात, त्यांनी वादाचा अवलंब करू नये. किंवा दुसरं सूत्र आपण बाहुल्यावकाशात अनियत्वात अनियत्वाच्य, वादाचा अवलंब करू नये, कारण बाहुल्याला म्हणजे विस्ताराला अवकाश असतो. तो वाद वाढत जातो आणि तो अनियत आहे म्हणजे वादात निश्चितता नसते, म्हणून वादाच्या नादी लागू नये. मग काय करायचं तर देवर्षी नारदांनी सांगितलंय की भक्तिशास्त्राणी मननीयानी तद उद्बोधक कर्माणी अपि करणीयानी. अतिशय महत्वाचं असं नारदांचं हे सूत्र. त्या प्रेम भक्तीच्या प्राप्ती करता शानं काय केलं पाहिजे, साधकानं काय केलं पाहिजे तर भक्तिशास्त्राचं मनन केलं पाहिजे आणि त्या भक्तीची वृत्ती होईल अशी कर्म केली पाहिजे. आपण भक्तिशास्त्र भक्ती स्वयं प्रमाण रूप आहे, स्वयं फल रूप आहे हे पाहून आलेलो. भक्ताने वादाचा अवलंब करू नये असं सांगत असताना या शास्त्राच्या जाळ्यात त्यांना अडकू नये म्हणून हे सांगितलं. जर मनुष्य तत्व तो वाद करत बसला तर कदाचित वादाच्या नादात त्याला एखादी गोष्ट अशी मान्य करावी लागते की जी भक्तिशास्त्राला मान्य नसते. म्हणून वादोन अवलंब्य हे प्राधान्यानं सांगितलं, शास्त्राच्या जाळ्यात अडकू नये असं सांगितलं. वेळी आपण मागे एकदा पाहिलं की शास्त्र म्हणजे नेमकं हित शासनात शास्त्र, जे मानवाला हिताचं ज्ञान करून देतं त्या वचनाला, त्या ग्रंथाला शास्त्र असं म्हटलं जातं. शास्त्र शास्त्र शब्द आपण अनेक वेळा ऐकतो, पण ते शास्त्र म्हणजे नेमकं काय तर आपल्याला, आपण वेदांना शास्त्र म्हणतो, उपनिषदांना शास्त्र म्हणतो, नंतर धर्मशास्त्र त्या ग्रंथांना आपण शास्त्र म्हणतो, अशा सगळ्यांना आपण शास्त्र म्हणतो. पण नेमकं शास्त्र या शब्दाचा अर्थ हित शासनात शास्त्र, मानवाला जे हिताचं ज्ञान करून देणारं वचन असतं किंवा एखादा ग्रंथ असतो त्याला शास्त्र म्हटलं. कुठल्याही विचारी पुरुषाच्या मनात, त्याच्या अंतःकरणामध्ये शास्त्राविषयी आदर जिज्ञासा असते. मनुष्य एकदा चांगला व्यवहारामध्ये, नोकरीमध्ये स्थिर स्थावर झाला की त्याला स्वस्थ राहण्यासाठी, एखादं शांत राहण्यासाठी, आपलं मन चांगल्या पद्धतीत राहण्यासाठी, सुस्थितीत राहण्यासाठी त्याला अध्यात्माची गरज पडते, त्याला जपाची गरज पडते, नामजपाची गरज पडते, व्रताची गरज पडते. याच्यासाठी
की त्याचं मन त्याच्यामुळे शांत होत असत. म्हणून विचारी पुरुषाच्या अंतःकरणाविषयी, प्रत्येक विचारी पुरुष असू द्या स्त्री असू द्या, च्या अंतःकरणामध्ये शास्त्राविषयी प्रचंड आदर असतो, जिज्ञासा असते. पण आपणाला कुठलेही शास्त्र उपयुक्त आहे हे त्याला मात्र लक्षात येत नसतं. म्हणून अनेक वेळा आपल्याला सद्गुरूंना, आपल्या आराध्यांना, ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे त्यांना, विद्वानांना असे प्रश्न विचारावे लागतात. अगदी आपण जुन्या ग्रंथांमध्ये पण पाहिलं, अगदी भगवद्गीतेचं उदाहरण घेतलं तर त्यामध्ये सुद्धा अर्जुनानं भगवंताला अनेक प्रश्न विचारलेले दिसून येतात. अध्यायात अर्जुन भगवंताला सरळ सरळ म्हणतो, व्यामी श्रेणी व वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकम वद निश्चित्य येन श्रेयो हमाप. तू या मिश्रित वाक्याने माझ्या बुद्धीला मोह पाडित आहेस, असा आक्षेप भगवान श्रीकृष्णावर अर्जुनानं घेतला. अर्जुनानं शंका विचारून सांगितली, अरे देवा, मला कळलं असं काहीतरी बोल रे. तू एकदा म्हणतो ज्ञानयोग श्रेष्ठ, एकदा म्हणतो कर्मयोग श्रेष्ठ आहे, मग दोन्ही पैकी नक्की कोणता श्रेष्ठ आहे असं गोंधळात टाकून तू माझ्या बुद्धीला मोह पाडत आहे, असं अर्जुनानं आक्षेप घेतला. राजा परीक्षितांनाही श्रीमद भागवतामध्ये आपण पाहतो की श्रीकृष्ण लीलांवर अनेक आक्षेप त्यांच्याकडनं घेतले गेले, पण ते आक्षेप भगवान शुकदेवांकडनं निवारण केले गेले. राजा परीक्षितीला पण ते समजले, त्यानं ते समजून घेतले आणि भगवंताची भक्ती काय असते हे त्याच्या लक्षात आलं. म्हणून एखादी गोष्ट जरी आपल्याला प्रारंभी समजली नाही तरी ते विचारत गेल्यानं, पुन्हा पुन्हा तिचं वाचन करत गेल्यानं, जे समजलं नाही ते पुन्हा पुन्हा वाचत गेल्यानं ती गोष्ट हळूहळू आपल्याला समजायला लागते. कित्येक भाविकांचा भक्तीची साधारण भावना असते, पण ती विशेष रूपात परिणत व्हावी असे वाटत असले तरी ती होत नाही. म्हणजे अनेकांना असं वाटतं की आपण देवाचं जाऊन दर्शन घ्यावं, देवाच्या समोर जाऊन काहीतरी स्तोत्र म्हणावं, असं प्रत्येक सर्वसाधारण साधकाला वाटत असत. पण ती साधारण भावना नाही, ती विशेष रूपात परिणत व्हायला म्हणजे भगवंताच्या जवळ जायला, भगवंताचं ध्यान करायला, भगवंत आपल्या सगळ्या सुखदुःखामध्ये सामील आहे, जे होतंय ते सगळं भगवंतामुळे होतंय असं कळण्यासाठी त्या साधकाला काही कालावधी लागतो, कालावधी जाऊ द्यावा लागतो. म्हणून यासाठी एखादा अधिकारी महात्मा असेल किंवा भगवंताच्या ध्यानाच्या माध्यमातून जो आपले सर्व संशय विकल्प अज्ञान दूर करेल, असं साधकाकडनं ते संशय अज्ञान दूर केलं गेलं पाहिजे. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये त्याला सहाय्यभूत ठरेल असं साधन या सूत्रात देवर्षी नारद आपल्या सगळ्यांसाठी सांगतात की भक्तिशास्त्राने मननीयाने, भक्तिशास्त्राचं मनन करा. जेव्हा आपण एखादं सूत्र बघत असतो, या सूत्राचा आपण अभ्यास करतो, तेव्हा हे सूत्र नेमकं कशासाठी सांगितलं, त्या सूत्राची पार्श्वभूमी काय आहे याचा आपण विचार केला पाहिजे. ही सगळी या सूत्राची पार्श्वभूमी झाली की नेमकी भक्तिशास्त्राने मननीयाने हे देवर्षी नारदांनी का सांगितलं असेल. कारण आपण पाहतो व्यवहारामध्ये की सगळ्यांच्याच मनामध्ये आज आपण समाजाकडे पाहायला गेलं तर 70-80% लोक असे असतात की त्यांच्या मनामध्ये कुठेतरी थोडी का होईना भक्तीची भावना असते. देवापुढे जावं, तिथं जाऊन आपलं मस्तक देवापुढे ठेवावं, देवापुढे जे आपल्याला प्रार्थना येईल, मराठीत असेल, संस्कृत मध्ये असेल, आमच्या गुरुनं आम्हाला सांगितले असेल, एखाद्या संप्रदायामध्ये जर आपण जात असू तर तिथे जी प्रार्थना केली जाते ती प्रार्थना आपण देवापुढे म्हणावी आणि देवाला विश्वाच्या कल्याणासाठी, आपल्या गावाच्या कल्याणासाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी काहीतरी मागावं. ही सगळ्यांकडे असणारी सामान्य भावना सामान्यतेने दिसून येते. पण जेव्हा आपल्याला या भक्तिशास्त्रामध्ये आणखी आणखी खोल जायचं असतं, जे सगळं होतंय, जग चालतंय, आपल्या बाबतीतल्या ज्या सगळ्या घटना घडतायत
त्या केवळ भगवंताच्या मुळे घडत आहेत हे समजून घेण्यासाठी या भक्तिशास्त्रामध्ये आणखी खोल जावं लागतं. त्यासाठी आपल्याला या भक्तिशास्त्राचं वारंवार मनन करावं. इथे नुसता असा शास्त्र शब्द वापरला नाही, केवळ शास्त्र शब्दच इथं वापरला नाही, कारण शास्त्रे पुष्कळ आहे, पण सगळी शास्त्र ही भक्ती मार्गाचा विचार करणार नाही. प्रेमभक्तीला ती पोषक आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. काही ग्रंथांच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल की भक्ती रसामृत सिंधू ग्रंथ आहे, नारद पांचरात्र ग्रंथ आहे, श्रीमद दासबोधासारखा आपण रोजच्या समास वाचन ज्याचं करतो त्याच्यासारखा ग्रंथ असेल की जो आपल्याला या भक्ती मार्गाकडे प्रवृत्त करतो. फल्गु वैराग्य निर्दग्धाः शुष्क ज्ञानाश्च हेतुकाः मीमांसका विशेषेण भक्त्या स्वाद बहिर्मुखाः. निष्फळ वैराग्यानं ज्याचं हृदय होरपळलेलं आहे, कोरड्या ज्ञानाच्या गोष्टी करणारे आणि एखादा हेतू मनात धरून तर्क करणारे कर्ममीमांसक हे भक्तीचा आस्वाद घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी ज्ञान लागत नाही, शब्द छल लागत नाही, त्याच्यासाठी केवळ भगवंताची भक्ती लागते. चोरापासून जसं आपल्या धनाचं रक्षण करावं तसं मीमांसकादिकांपासून आपल्या हृदयात असलेल्या कृष्ण भक्तीचं रक्षण करावं असंही काही ठिकाणी सांगितलं. अखंड सकळ हे सकळामुखी सहज अर्पत असे मज एकी की नेणनियासाठी मूर्खी नप विजयची माते. यज्ञयागादिकांना प्रमाणभूत मानणारे कर्मठ मीमांसक, सर्व यज्ञ स्वरूप, सर्व यज्ञांचा भोगता, सर्व यज्ञाधिकाचे कर्मफल देणारा जो भगवान आहे त्याला मानत नाही. म्हणून श्रीकृष्ण सांगतात, भगवान सांगतात, माऊली त्यांच्या मुखातनं बोलतात की अखंड सकळ हे सकळामुखी सहज अर्पत असे मज एकी हे नेणनियासाठी मूर्खी नको विजय माते. अखंड हे सगळ्यांच्या मुखामध्ये असणार जे सहज मला अर्पावं असं नाम. पण सगळ्यांनी या नामाचा विचार केला पाहिजे. मोठमोठ्या ऋषी मुनींनी जी शास्त्र निर्माण केली त्यातील प्रमेयांचा, प्रमाणांचा सूक्ष्माती सूक्ष्म गूढ विचार केला, प्रत्येक शास्त्राचं विशेष प्रयोजन सांगितलं आणि विचारी पुरुषांच्या अंतःकरणामध्ये शास्त्राविषयीचा आदर जिज्ञासा असतो की आपण पाहून आलो त्याला, पण आपल्यासाठी कोणतं शास्त्र उपयुक्त आहे त्याच्या लक्षात येत नाही. पण जो नियमित भगवत भक्ती करतो, भगवंताचं ध्यान करतो, त्याचा अभ्यास आणि चिंतन करतो, त्याच्याकरता इथं देवर्षी नारद भक्तिशास्त्राचं मनन करावं असं सांगतो. भक्तिशास्त्राचं मनन करत असताना जेव्हा मनन हा येतो, की मनन आपल्याला असं सहज करता येईल का? डायरेक्ट मनन करण्यासाठी एखादी गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागते, तर ती आपल्या लक्षात राहते आणि आपण सतत तिचा विचार करावा लागतो. पण ती समजून घेताना अगोदर कुठून तरी ऐकावी लागते, म्हणून तिचं श्रवण करावं लागतं. श्रवण झाल्याशिवाय मनन शक्य नाही. म्हणून श्रवण, मनन आणि निधिध्यासन या पायऱ्या सांगितल्या. पहिल्यांदा एखादी गोष्ट ऐकावी, तिचं सतत ती आपल्या मनात घर करून बसली, तिचं सतत चिंतन केलं, तिचं आपोआप मनन होतं आणि मग ते व्यवहारामध्ये उतरलं, आपल्या व्यवहारात उतरलं की त्याचं निधिध्यासन होतं. म्हणून भक्ती प्रतिपादन करणार जे असेल त्यालाच इथं देवर्षी नारदांनी शास्त्र म्हटलेलं आहे. स्कंद पुराणात तर असा श्लोक आहे की वैष्णवाणी तू शास्त्राणी ये शृण्वन्ति पठन्ति च धन्यास्ते मानवा लोके तेषां कृष्ण प्रसिद्धती. विष्णू भक्ती प्रतिपादक शास्त्रांचं जे पठण करतात ते मानव या लोकात धन्य आहेत आणि त्यांच्यावरच भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात. तेषां कृष्ण प्रसिद्धती. शास्त्र पुराणामध्ये हरिभक्ती सांगितली नाही, ते शास्त्र व पुराण ब्रह्मदेवानं सांगितलं असलं तरी श्रवण करू नये असं पण म्हटलेलं. यस्मिन शास्त्रे पुराणे वा हरिभक्तीर्न दृश्यन्ते
श्रोतव्यम नैव तच्छास्त्रम यदि ब्रह्मा स्वयं वदे. जरी ब्रह्मदेवाने ते स्वतः सांगितलेलं असलं तरी असं शास्त्र की ज्याच्यामध्ये भगवंताची स्तुती नाहीये, भगवंताची भक्ती सांगितलेली नाहीये, असं शास्त्र श्रवणच करू नये, ऐकू नये असं सांगितलं. आता भक्ती शास्त्राचा जर विचार केला तर श्रीमद भागवत पुराणाला भक्तिशास्त्र असं म्हटलं जातं. ते सगळ्यांना माहिती आहे. ज्यात शास्त्र सिद्धांत भरलेले जे संसार भयाचं नाशन करणार आहे, जे भक्तीचं प्रवर्तन करणार आहे, जे भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करणार आहे, असं भागवत शास्त्र कलियुगामध्ये भगवान शुकाचार्यांनी कथन केलंय. भक्तिशास्त्र म्हणून भागवताचं सगळ्यांनी वर्णन केलंय. 18 पुराण, इतिहास, स्मृती, सूत्रे निर्माण करून या व्यास महर्षींच्या चित्ताचं समाधान झालं नव्हतं. आणि देवर्षी नारदांच्या सल्ल्यानं देवर्षी नारदांनी जेव्हा त्यांना सांगितलं, हे व्यासमुनी आपण भरपूर शास्त्रांची निर्मिती केली, भगवंताची पण आपण भरपूर स्तुती केली, पण तरीही आपल्या मनाला समाधान झालं नाही. आपण भगवंताच्या भक्तीचा महिमा वर्णन करणारं, भगवंताच्या लीलांचं वर्णन करणारं असं एखादं शास्त्र वर्णन करा, म्हणजे आपल्या चित्ताला मग समाधान वाटेल. म्हणून या भगवत गुण वर्णन प्रधान अशा भागवतानं भक्तिशास्त्रामध्ये सगळ्यात मोठं स्थान मिळवले. श्रीमद भगवद्गीता आपण रोज वाचतो, ती पण भक्तिशास्त्रच आहे. पण आपण म्हणतो नेहमी ध्येयम गीता नाम सहस्रम, ध्येयम श्रीपती रूपमजस्रम, नेयम सज्जन संगे चित्तम, ध्येयम दीन जनायच वित्तम. गीता आणि विष्णू सहस्रनामाचं नेहमी पठण करावं, नेहमी गायन करावं. ध्येयम गीता नाम सहस्रम, ध्येयम श्रीपती रूपमजस्रम, भगवान विष्णूंच्या रूपाचं नेहमी ध्यान करावं. नेयम सज्जन संगे चित्तम, नेहमी सज्जनांच्याकडे आपलं चित्त न्यावं, सज्जन शक्तीकडे आपलं चित्त वळवावं आणि दीनजनांना नेहमी वित्तानं मदत करावी, असा त्याला शास्त्र सांगतात. भगवान शंकराचार्य सांगतात. आपण जसा विचार करून आलो की भक्तिशास्त्र म्हणजे देवर्षी नारदांचं पांचरात्र असेल, श्रीमद भगवद्गीता असेल, श्रीमद भागवत असेल, पद्मपुराण असेल, पण नारद भक्तिसूत्र, शांडिल्य भक्तिसूत्र, शंकराचार्यांचं श्री विष्णू सहस्रनाम भाष्य, स्तोत्र ग्रंथ, अन्य आचार्यांनी आपापल्या उपास्यांचे वर्णन केलेले स्तोत्र ग्रंथ, संत वाङ्मय, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, श्रीमद दासबोध, तुलसी रामायण, यासारखे सगळे ग्रंथ, संतांच्या अभंगाच्या ज्या ज्या गाथा आहेत त्या गाथा या भक्तिशास्त्रामध्ये समाविष्ट होऊ शकतात. कारण या सगळ्या ग्रंथातून भगवत भक्तीचा सर्व अंगाने अनेक प्रकारे विचार केला. फक्त भक्तिशास्त्र हे काही फक्त ऐकायचं थिअरॉटिकल शास्त्र नाही, तर ते प्रॅक्टिकल शास्त्र आहे, स्वतःच्या अनुभवाचं शास्त्र आहे, स्वानुभवाचं शास्त्र आहे. वेगवेगळ्या ग्रंथकारांना, वेगवेगळ्या आचार्यांना भक्तिप्रेमाचा जो जो अनुभव आला असेल तो त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे. पण आपल्याला असा अनुभव मिळवायचा असेल तर आपण स्वतः त्या प्रेमभक्तीत तल्लीन होऊन तो अनुभव आपण मिळवायला हवा. किंबहुना यांच्यामुळेच भारतात भक्तीचा महिमा विस्तार पावला की ज्यांना ज्यांना या भक्ती कशी करायची ते समजलं, त्यांना आलेले ते अनुभव त्यांनी लिहून ठेवले आणि इतरही आपल्यासारख्या सगळ्या साधकांना या मार्गाकडे यायला प्रवृत्त केले. संपूर्ण भारतामध्ये हा भक्तीचा महिमा विस्तारला. बंगालमध्ये श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या रूप गोस्वामी, जीव गोस्वामी वगैरे शिष्यांनी संस्कृत भाषेमध्ये भक्तिशास्त्रावर उत्कृष्ट वाङ्मय निर्माण केलं. भारतातल्या बहुतेक भाषांमधनं भक्तिप्रधान वाङ्मय भक्तांनी त्या त्या भागामध्ये निर्माण केलं. भक्तिशास्त्राच्या आचरणाकरता ज्या गोष्टींची आवश्यकता असते
त्याचं यथार्थ ज्ञान आपल्याला अशा प्रकारच्या ग्रंथांमधून होतं. भक्ताला आपण ज्याची भक्ती करतो त्याच्या स्वरूपाचं ज्ञान असणं आवश्यक असतं. जर भगवान विष्णूची आपण भक्ती करीत असू तर भगवान विष्णूंचं स्वरूप कसं आहे? शांताकारं भुजगशयनम, आपण सगळेजण म्हणतो शांत अशी मूर्ती भुजगशयनम, त्यांचे शेषनागावर पहुडलेले आहेत. अशा पण प्रत्येकाचे भगवान गणेशाचे असतील, भगवान श्रीरामांचे असतील, विष्णूंचे असतील, असे ध्यानाच्या श्लोकातनं त्या त्या देवतेचं ध्यान आपल्याला करता येतं. म्हणून भक्ती करत ज्याची आपल्याला भक्ती करायची त्याचं यथार्थ ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. आपण ज्याची भक्ती करणार आहोत त्याचं स्वरूप कसं आहे, त्याची साधना करण्याची पद्धत कुठली, त्याच्या प्राप्तीसाठी कुठल्या प्रकारची व्रतवैकल्य करावी म्हणजे त्या देवतेला आपण प्रसन्न करू, त्याच्यासाठी कुठल्या नामाचा जप केला म्हणजे भगवान लवकर प्रसन्न होते, त्यांच्या बीज मंत्राचा करावा, त्यांच्या वैदिक मंत्राचा करावा, नाममंत्राच्या महिमा सांगितलेल्या एखाद्या मंत्राचा जप करावा की ओंकारयुक्त एखाद्या मंत्राचा जप करावा, याचाही आपण सद्गुरूंकडून ज्ञान करून घेतलं पाहिजे. मग तो भगवान आहे, तो सगुण आहे की निर्गुण आहे, साकार आहे की निराकार आहे? केवळ सगुण साकार असेल तर जगही त्याला सगुण साकार आहे, मग दोघात अंतर काय? म्हणून निर्गुण निराकार असून तो आवृत्त न होता, मायेत न पडता, भक्त रक्षणा करता, भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याकरता सगुण साकार बनतो. भागवत ज्ञानेश्वरी आदी ग्रंथातून या विषयाचा विचार आलेला आहे. सगुण साकार मूर्तीच्या ध्यानाचा प्रकारही सांगितला जातो. आपण कुठलाही ध्यानाचा मंत्र घ्या की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सगळ्यांच्या पाठात असणारं गणपतीचं ध्यान असतो. उकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार मस्तकाकार, याचं जरी आपण वर्णन केलं, हे जरी आपण म्हटलं तरी आपल्या समोर त्या गणेशाचं ध्यान उभं राहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे इतर देवतांचं जेव्हा आपण एखादा ध्यानाचा मंत्र म्हणतो तो इतक्या तन्मयतेने आमच्याकडनं म्हणता गेला पाहिजे की त्यातनं देवाची मूर्ती आमच्या चक्षु समोर उभी राहिली पाहिजे, चक्षु पटलासमोर उभी राहिली पाहिजे. आणि मग असं एकदा झालं, त्या देवतेचं स्वरूप, त्याचं शक्ती, त्यांचे मंत्र, त्यांचं ध्यान हे आपण सगळं समजावून घेतलं की मग आपल्याला त्या देवतेच्या जवळ जाण्याचा मार्ग आपोआप लक्षात येतो. भक्तावर येणारी संकट भगवान स्वतः या भक्ती करत असणाऱ्या साधकाच्या मार्गातनं कशी दूर करतात, याच्यासाठी आपण ग्रंथातले अनेक दाखले नेहमी बघत असतो. आमच्या पुढच्या पिढीला ते गोष्टी रूपानं सांगत असतो. भक्त प्रल्हादांची गोष्ट असू द्या, ध्रुव बाळाची गोष्ट असू द्या, मार्कंडेय ऋषींची गोष्ट असू द्या, कुणाची असू द्या, आपण आपल्या पिढीला यासाठी सांगतो की त्यांच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण व्हावा, भगवंताचं मोठेपण त्यांच्यावर असावं, यासाठी आपण ही सगळ्या दृष्टांत कथांची योजना करत असतो. रामायण महाभारताच्या गोष्टी असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या गोष्टी असू द्या, या सगळ्या गोष्टी आम्ही यासाठी आमच्या पुढच्या पिढीला सांगतो की त्यापासून या पिढीनं वेगवेगळे देवतांच्या शक्ती बरोबरच, देवतांच्या ध्यानाबरोबरच त्या भगवंताच्या ध्यानात राहिल्यानंतर भगवंताचा अर्थ आचरण आपण जर करू शकलो तर आपल्याला निश्चितपणानं त्या भगवंताच्या जवळ जाता येईल. हे त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी आपण या दृष्टांत कथा त्यांना सांगत असतो. भगवंताच्या अनेक श्रेष्ठ गुणांचं, लीलांचं ज्ञान होऊन चित्त त्या भगवंताच्या स्वरूपाकडे आकृष्ट व्हावं, त्याच्याविषयी प्रेम निर्माण व्हावं, यासाठी आपण या दृष्टांत कथा त्यांना सांगत असतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भगवत प्रिय भक्तांच्या प्रेमपूर्ण कथा, नामदेवरावांची कथा असेल, संत माऊलींची कथा असेल, श्री तुकाराम महाराजांची कथा असेल,
श्री रामदास स्वामींची कथा असेल, पण त्याच्यात हे सांगूया की त्या संतांनी त्यांच्या त्यांच्या काळामध्ये कशा प्रकारचं आचरण केलं, कशा प्रकारची उपासना केली, कशा प्रकारे त्यांनी देवाला जवळ बोलवण्यासाठी कुठल्या कुठल्या मार्गांचा अवलंब केला, हे सगळं आम्हाला सांगावं लागतं. भगवत नामाची अगाध शक्ती किती आहे, नाम महिमा कुठे आहे, नामीचा भेद आहे, नामाने कोणाचा उद्धार झाला, भक्तीचं स्वरूप कसं आहे, भक्तीचा अधिकारी कोण आहे, हे सगळं आम्हाला स्वतः समजून इतरांनाही सांगावं लागतं. यामुळं सुरुवातीला आपण या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी या गोष्टी आपल्याला सद्गुरूंकडून शास्त्रातून ऐकाव्या लागतात. मग त्याचं सतत मनन करावं लागतं. आणि आणखी एक भाव प्रकट होतो की काही ग्रंथामध्ये शब्द अलंकार, अर्थ अलंकार, शृंगार रस, वीर रस, हास्य रस इत्यादी रसांनी युक्त असं दिसून येईल. भगवान श्री हरी आणि त्याच्या भक्तीचा विचार नसतो. त्याच्यात केवळ ग्राम्य कथा, ग्राम्य विषयांचीच माहिती असते. त्या योगी विकारांना प्रवेश मिळतो. म्हणून साधकांना, भक्ती मार्गाकडे जाणाऱ्या प्रत्येक साधकानं असाच ग्रंथ आपल्या हाती घ्यावा की ज्याच्यामुळे आमच्या हृदयात भक्ती निर्माण होईल. भागवताच्या आरंभीच देवर्षी नारद व्यासमुनींना उपदेश करताना सांगतात की तद्वाग विसर्गो जनताक विप्लवो यस्मिन प्रतिश्लोक मबद्धवत्यपि. अशाच हे व्यासमुनी अशाच प्रकारची वाणी रस अलंकारात युक्त असली तरी त्या वाणीकडून जगताला पवित्र करणाऱ्या श्रीकृष्णाच्या यशाचं गायन कधी झालं नसेल, तर ती संस्कृत मध्ये तिची रचना किती श्रेष्ठ असू द्या, तिला गायन करण्यासाठी तिची रचना किती श्रेष्ठ असू द्या, पण ती कावळ्या करता उष्टे जिथे फेकले जाते त्या जागेसाठी म्हणजे उकिरड्यासाठी मानली जाते. तद्वाग विसर्गो जनताग विप्लवो यस्मिन प्रतिश्लोकमबद्धवत्यपि नामानि अनंतस्य यशोंकितानि शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति साधवः. त्याच्यामुळं या सगळ्या लोकांचं पाप दूर होतं. प्रत्येक श्लोक जो भगवंताच्या स्तुतीचं गायन करणार आहे, भगवंताच्या नामाची पूर्वी सांगणार आहे, भगवंताच्या नामाच्या यशाचं चिंतन करणार आहे, तो नेहमी ऐकावा, गावा आणि इतरांना पण सांगावा. त्यापेक्षा दुसरी रचना किती छान असू द्या, किती छान गेयपद असू द्या, पण ज्याच्यामध्ये भगवंताचं चिंतन नसेल, भगवंताच्या यशाचं चिंतन नसेल, भगवंताच्या लीलांचं चिंतन नसेल, तर अशा रस अलंकार युक्त वाणीला उकिरड्यापेक्षा वेगळी किंमत नाही, असं श्रीमद भागवत शास्त्र आपल्याला देवर्षी नारदांनी महर्षी व्यासांना सांगताना ते सांगतात. भगवंताच्या मुखातून निघालेली किंवा साक्षात्कारी संतांच्या मुखातून निघालेली जी भाषा असते, ती भाषा पवित्र आणि जगाचा उद्धार करणारी असते, भगवत प्रेमाने भरलेली असते, म्हणून तिला भक्तिशास्त्र म्हणणे वावगे ठरतात. साक्षात्कारी मुखांच्या पुरुषांच्या मुखातून निघालेल्या कोणत्याही शब्दाला वेदाची योग्यता प्राप्त होते, असं माऊली आपल्याला सांगतात. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद सदेह सच्चिदानंद का नोहावातो. साक्षात्कारी पुरुषांच्या मुखातून निघालेल्या शब्दाला वेदाची योग्यता प्राप्त होते. तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. सूत्रात भक्तिशास्त्राने मननीयानी म्हटल्यानंतर श्रवणानंतर लगेच मनन होत असते, म्हणून पहिल्यांदा आपण श्रवण कसं करावं ते पाहिलं. श्रवणी भक्तीची पहिली पाहिली, त्यानंतर त्याचा विचार पण वेगवेगळ्या ग्रंथातून केला. नाथ भागवताने म्हटलंय की ऐक श्रद्धेचे लक्षण करिता हरिकथा श्रवण ज्याचे अर्थारूढ मन श्रद्धा श्रवण या नाव. भगवंताचे गुण, भगवंताचं महात्म्य, भगवंताची लीला यांचं प्रेमानं आणि एकाग्रतेनं भक्ताच्या मुखातून श्रवण केलं पाहिजे, त्याला श्रद्धा श्रवण असं म्हणतात. याबद्दल नाथ महाराजांनी खूप छान उभी आणि अतिशय लक्षात ठेवण्यासारखी, सगळ्यांना नेहमी
मनन करावी अशी उभी की ऐक श्रद्धेचे लक्षण काय की करिता हरिकथा श्रवण नेहमी हरिकथा श्रवण करावी ज्याचे अर्थारूढ मन श्रद्धा श्रवण या नाव. हरिकथा श्रवण करताना भगवंताच्या लीला श्रवण करताना त्याचा अर्थ समजावून घेऊन त्यावर मन आपलं बसवून श्रद्धेत त्याला जर आपण अशा प्रकारे भगवंताची कथा श्रवण केली तर त्याला श्रद्धा श्रवण असं म्हणतात. त्याच अध्यायामध्ये शुद्ध श्रद्धा आणि श्रवणाचं स्वरूप भगवान कृष्ण सांगतात. दृढ अस्तिक्ये समाधान, दृढ अस्तिक्ये समाधान शुद्ध श्रद्धा त्या नाव जाण भावार्थेन दंडळी मन कथा श्रवण साधन. दृढ अशा प्रकारे भक्तीशी एकरूप झालेलं मन अस्तिक्य बुद्धी त्याच्यामध्ये पाहिजे त्याला शुद्ध श्रद्धा असं म्हणतात. भक्तिशास्त्रामधून भगवत गुण रूप आणि प्रभाव यांचं श्रवण केलं तरी पुन्हा त्याचं मनन करावंच लागतं. आपण बरेच वेळा कीर्तनाला जाऊन येतो, प्रवचनाला जाऊन येतो आणि जोपर्यंत आपण त्या सराउंडिंग मध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला आपल्यावर त्या गोष्टीचा प्रभाव असतो. पण आपण एकदा घरी आलो की आपल्यातनं तो सगळा प्रभाव जात असतो. म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा त्याचं मनन करावं लागतं. कीर्तनाला कोणता अभंग घेतला आपल्या लक्षात राहत, कुणाच्याच लक्षात राहत नसतं. आपण तो नेहमी गेल्यानंतर एखादा अभंग कुठला घेतलाय तो शोधला पाहिजे, तो आल्यानंतर लिहून ठेवला पाहिजे. त्याचं चिंतन आपण आपल्या पद्धतीनं केलं पाहिजे. एखाद्या प्रवचनामध्ये सोडवण्यासाठी घेतलेली उभी असेल ती उभी पण आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती उभी आपण स्वतः सोडवली पाहिजे. आपण त्याच्यावरचं चिंतन आपल्या मनामध्ये तयार केलं पाहिजे. तर आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीवरचं चिंतन कसं करावं याची सवय. अगदी मौलींनी सांगितलेली ज्ञानेश्वरीतली उभी असेल त्याचं चिंतन करत असताना त्याचा क्रम लावता आला पाहिजे आणि त्याचं चिंतन करून त्याचा अर्थ प्रत्येक वेळी आपल्याला समजणारा वेगळा असतो. तो अर्थ आपल्या पद्धतीनं आपल्या भाषेत जसा येईल तसा आपण जर तो लिहून ठेवला, तो कुठेतरी नोट डाऊन करून ठेवला तर आपल्याला प्रत्येक वेळी या ज्ञानेश्वरीचा वेगळा अर्थ समजेल. श्रीमद दासबोध आपल्याला 6 वेळा आपण त्याचं आतापर्यंत हे केलं, 7वा आता आवर्तन चालू आहे. पण प्रत्येक वेळी त्या दासबोधाच्या भूमीतनं येणारा अर्थ आपल्यासाठी वेगळा असतो. म्हणून श्रवण केल्यानंतर त्याचं मनन आपण नेहमी केलं पाहिजे. ती उपनिषदात पण सांगितलंय की आत्मा वारे श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः श्रवणं समभागेन सर्वेषां इह विद्यते फलभेदः कुतो जातः प्रब्रवन्तु हरिप्रियाः. सगळे श्रोते जर सारखं श्रवण करतात तर मग सगळ्यांना सारखं फळ का बरं मिळत नाही? त्यांच्यात फलभेद का होतो याच्यावरच उत्तर देताना श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थितः श्रीमद भागवतात आपण वाचलेलं आहे. श्रवणं तु कृतं सर्वैः न तथा मरणं कृतं. त्या धुंदुकारेनं त्या बांबूच्या याच्यामध्ये बसून ती कथा ऐकली. इतरही श्रोते त्यावेळी श्रीमद भागवत कथा ऐकत होते पण धुंदुकारीनं ती कथा ऐकली. त्याच्या मनामध्ये आपल्याला या देहातनं सुटायचंय हा त्याच्या मनातला पक्का विचार होता. त्यामुळे रोज कथा ऐकल्यानंतर त्याचं मनन त्याच्याकडून होत असायचं. त्यामुळे सुरुवातीलाच त्याला लगेच मुक्ती मिळाली. श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थितः श्रवणं तु कृतं सर्वैः न तथा मरणं कृतं. या फलभेदाचं कारण श्रोत्यांच्या श्रवणामध्ये भेद होतो. म्हणजे श्रवण सगळ्यांनी समान रूपानं केलेलं असलं तरी मनन मात्र सगळ्यांच्याकडून केलं जात नाही. आणि मननाविना श्रवण कसं व्यर्थ जातं हे याच्यात आपल्याला दिसून येतं. आपल्याला नाथ महाराज पण सांगतात की जे जे केले पुराण श्रवण तेथे व्यर्थ होय मनने विण या लागे श्रवण मनन सावधान करावे. जर पुराण श्रवण केलं आणि त्याचं मनन आपण जर केलं नाही तर ते व्यर्थ होतं. म्हणून आपण हे लक्षात ठेवून आपण श्रवण करायला गेलं पाहिजे की आपल्याला यातलं 2 गोष्टी का होईना आपल्याला सांगता आल्या पाहिजे. मोले घेतली जे गाये दुबते घाता विष होये तेची दान देता लवल आहे दुबती होय परमामृते. देवी केले जे श्रवण ते मनने परम पावन तेची उपेक्षिता जाण परिपाकी पूर्ण वाच.
जर आपण श्रवण केलं, ते मनन, त्याच्यानंतर श्रवणानंतर मनन केलं, तर आपल्याला त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी समजायला लागतील. आपल्याला तो विषय मांडता येईल. पण त्याची आपण श्रवण केलेल्याची उपेक्षा केली तर आपण तो विषयच विसरून जातो. हरिनाम पडता श्रवणी, एका गळोनी जाय वदनी, एका ये कानीचे कानी जाय निघोनी हरिनाम. म्हणून आपण हरिनाम ऐकलं, एका कारण ऐकलं, दुसऱ्याकडनं सोडून दिलं, तर ते हरिनाम पण निघून जातं. ते जर आपल्याला पकडून ठेवायचं असेल, आपल्या हृदयात जावं असं वाटत असेल, तर हरिनाम पडता श्रवणी, ज्याचे रिघे अंतःकरणी, सकळ पापा होणी धुनी, हरिचरणी तू विनटे. ही आपण माकडांची कथा नेहमी ऐकत असतो. या कानात त्या गाडी घातली, दुसऱ्या कानात निघाली, म्हणजे ती एका कानात ऐकायचं, दुसऱ्या कानात सोडून द्यायचं. एकाची काडी घातली दुसऱ्या माकडाला, ती कानातनं घातली, तोंडात आली. कानात आली काडी, श्रवण केलं, ऐकून तेवढ्या पुरतं सांगितलं, पण विसरून गेला विषय. पण एकदा ऐकलं की ते काडी हृदयात आपल्या गेली पाहिजे. हृदय संपुटामध्ये ते ज्ञान आपल्याकडून नेहमी नेहमी जेव्हा जेव्हा आपण त्याची आठवण काढू, तेव्हा तेव्हा आपल्याला ते हृदय संपुटातून त्याचं मनन आलं पाहिजे. यासाठी हरिनाम पडता श्रवणी, ज्याचे रिघे अंतःकरणी, सकळ पापा होणी धुनी, हरिचरणी तू विनटे. ऐसे मननयुक्त श्रवण करिता ओसंडे हर्षपूर्ण, तेने हर्षे हरिकीर्तन करी आपण आनंद. असं जर मननयुक्त आपण श्रवण केलं ना, की ते सांगत असताना एखादं फार जुना दृष्टांत आपण ऐकलेला असू द्या, आणि कोणाला तरी आपण 2-4 वर्षानंतर तो कुठल्या तरी माध्यमातून एखादं छोटं व्याख्यान असेल किंवा एखादं आपल्याला कोणीतरी बोलायला सांगितलं, त्यावेळी आपण जर सांगितलं आणि आपण खूप जुना दृष्टांत बरेच दिवस कुठेही त्याची वाच्यता न करता ऐकलेला आपल्या अंतःकरणात खोलवर दडलेला आपण बाहेर काढला आणि लोकांना सांगितला, आणि त्याच्यामुळे जर इतरांना आनंद झाला, तर आपल्याला एवढा आनंद होतो की आपण किती दिवसाचं आपल्याकडचं ज्ञान इतरांनातलं, तो आपला ज्ञान पण रिफ्रेश होतं आणि समोरच्या व्यक्तींवरही त्याचा प्रभाव वेगळाच पडत असतो. म्हणून श्रवणयुक्त मनन करावं की जे आपल्याला नेहमी उपयुक्त पडेल. अन्न खाल्लं, आपण समजा जेवताना अन्न खाल्लं, आहारातनं अन्न घेतलं, ते पूर्ण पचलं तर शरीराचं रक्षण होतं. त्याने ऍसिडिटी झाली किंवा लूज मोशनच्या वाटेत निघून गेलं, तसं आपण श्रवण केलं, दुसऱ्या कानातनं निघून गेलं किंवा तोंडातनं तेवढ्या पुरतं आलं, आज ऐकून आलो, लगेच सांगितलं, विसरून गेलं, असं झालं तर ते आपल्या पचनी पडणार नाही. म्हणून श्रवणाचं मनन झालं तरच ते श्रवण पचले, ते फलदायी झाले असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून मनन करावं, नंतर चिंतन करावं, त्याचं ध्यान करावं, असा सहज क्रम निर्माण होतो. भक्तिशास्त्राचं मनन करणं म्हणजे भक्तिशास्त्राचं विषय जो एकमेव भगवान आहे त्याचं अखंड मनन करावं. असा मनाचा स्वभाव पण अनेक वेळा पाहून अतिशय चंचल मनाचा स्वभाव आहे. त्या चंचलतेच्या संस्कारानं मनन साधणं कठीण आहे, पण सततच्या अभ्यासानं ते आपल्याला साधता येतं. अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळे, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. भक्तिशास्त्राचं श्रवण मनन झालं तरी तेवढ्यानं ते भागत नाही. म्हणून देवर्षी नारद त्याच्या पुढे जाऊन सांगतात की तत् उद्बोधक कर्माणी करणीयानी. त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या, त्याला चालना देणारी जी कर्म आहे, ती कर्म आपल्याकडून नेहमी घडली गेली पाहिजे. पडले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझ्या. एकदा इंद्रियाला वळण पडलं की त्या गोष्टी आपल्याकडनं आपोआप व्हायला लागतात. साधक भक्तांच्या करता अंतःकरणात भक्तीचा अधिकाधिक उद्रेक व्हावा, यासाठी काही कर्म आवश्यक आहे. कारण मनुष्याचं शरीर हे कर्म प्रधान. निषिद्ध काम्य इत्यादी कर्मे भक्ताला तर गरजेच आहे. नित्य नैमित्तिक कर्म की जी वर्णाश्रमाला उचित कर्म आहे, ती भगवत अर्पण बुद्धीने मनुष्याला करावी लागतात. ती पण कर्तृत्वाचा मद
आणि फलस्वाद टाकून. म्हणून भगवंताने शेवटी जी आपण कर्म करणार आहे ती सगळी आपल्याला भगवंतालाच अर्पण करायची. मग या भक्तीसाठी उद्बोधक असणारी कर्म कोणती याचा विचार भक्तिशास्त्रातल्या अनेक ग्रंथातनं सांगितलाय. भक्तीला प्रतिकूल कर्म कोणती ते पण सेवापराध म्हणून सांगितले. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदातील 11व्या अध्यायात श्रीकृष्णांनी उद्धवाला भक्ती पोषक कर्माचा सविस्तर विचार सांगितला. श्रीकृष्ण म्हणतात, अरे उद्धवा, माझ्या रामकृष्णाची प्रतिमा यांचं दर्शन घेणं, त्याला स्पर्श करणं, आलिंगन देणं, आदरानं त्यांची पूजा करणं, सेवा करणं, स्तोत्र गाऊन आळवणं, नम्रतेनं भगवंताच्या गुणकर्माचं संकीर्तन करणं, भगवंताच्या कथा लीला श्रद्धेनं ऐकणं, भगवंताचं ध्यान करणं, जे काही प्राप्त होईल ते भगवंताला अर्पण करणं, भगवंताचं दास्यत्व स्वीकारून मनबुद्धी आत्म्यासह त्याला अर्पण करणं, आत्मनिवेदन करणं, भगवंताच्या जन्माच्या आणि लीलांच्या कथा प्रेमानं सगळ्यांना सांगणं, भगवंताच्या जयंत्यादी उत्सवामध्ये सहभागी होणं, गायन, नर्तन, वादन, कथा यांच्याद्वारा भगवंताच्या मंदिरामध्ये उत्सव करणं, भगवंताच्या श्रेष्ठ स्थानाच्या यात्रा, वार्षिक पर्वकाळ करणं, भगवंताला तुलसी फुलं नैवेद्य अर्पण करणं, वेद विहित तंत्रोक्त दीक्षा घेऊन भगवंताच्या प्रीत्यर्थ नाना व्रतांचं अधिष्ठान करणं, मूर्ती स्थापनेविषयी श्रद्धा ठेवणं, मंदिराच्या जवळ उद्यान किंवा उपवन निर्माण करणं, मंदिर झाडणं, मंदिर सारवणं, मंदिराचं निर्माण करणं, रांगोळ्या काढणं, एखाद्या सामान्य दासाप्रमाणे एखादा सामान्य सेवक जी कर्म करतो ना ती सगळी कर्म भगवंतासाठी आपण केली पाहिजे. आपण भगवंताचे सेवक आहोत असं समजून ती केली पाहिजे. जे जे व्यवहारामध्ये चांगलं समजलं जातं, जे जे आपल्याला व्यवहारामध्ये अतिशय प्रिय वाटतं ते सगळं आपण भगवंताला अर्पण केलं पाहिजे. जसं आपण म्हणतो की भगवंताची पूजा करत असताना अगदी आपल्या देवाऱ्यामध्ये भगवंताच्या ज्या प्रतिमा आहेत ती पूजा करत असताना जे आपण स्वतःसाठी म्हणून करू ते आपण भगवंतासाठी केलं पाहिजे. जसं उन्हाळ्यामध्ये आपण गार पाण्याने आंघोळ करतो, भगवंतालाही गार पाण्याने आंघोळ. आपल्याकडे भगवंताला स्नान घालण्यासाठी गारच पाणी असतं. हिवाळ्यात पण आपण स्वतः गरम पाण्याने करतो पण भगवंताला मात्र गार पाण्यानेच घालत असतो. म्हणून भगवंत जे आपण आपल्यासाठी करतोय, जे आपल्याला चांगलं वाटतं तेच सगळं भगवंताच्यासाठी करणं, हे सगळं उद्धवाला या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं की काय काय भक्ती पोषक कर्म आहे की जे केल्यामुळं भगवंताला आनंद होणार, जी भक्तीसाठी उद्बोधक कर्म आहे की ज्याच्यामुळे भक्ती वाढणार आहे. भगवंताच्या नामाचं संकीर्तन अखंड केल्यानं भगवंताची भक्ती वाढ, भगवंताच्या मंदिराचं निर्माण केल्यानं भगवंताविषयी भक्ती वाढणार, मंदिरातल्या विविध सेवा केल्यानं भगवंताविषयी भक्ती वाढणार, भगवंताला रोज तुलसी फळं नैवेद्य अर्पण केल्यानं भगवंताचे विचार आपल्या मनात येणारे की अरे आपण भगवंताला आपण जे करतोय, आपण जे आपल्यासाठी आज रस केला, आपल्यासाठी आज अमुक गोष्ट केली ती लगेच भगवंतासाठी थोडीशी काढून ठेवून भगवंताला नैवेद्य दाखवला की आपल्या मनामध्ये भगवंताचा विचार नेहमी येतोय. जेवताना आपल्या मनात भगवंताचा विचार येतो, एखादी गोष्ट करताना आपल्याला देवाला ठेवली पाहिजे असा विचार येतो. आपण एखादी वस्तू नवीन आणली तिचे पूजन करून आपण ती भगवंताला अर्पण केल्यासारखी करून मग आपण ती वापरावी असं आपण करत असतो. जे जे आपण करतो ते सगळं भगवंतासाठी करणारे या भावनेनं जर आपण करत गेलो तर आपण निश्चितपणानं या भक्ती मार्गामध्ये खूप वरच्या स्थानाला जाऊ. म्हणून भगवंताला अर्पिलेल्या कुठल्याही गोष्टी असो, कुठलेही पदार्थ असो, ते स्वार्थाकरता उपयोग न करता ते त्याचा समाजासाठी कसा उपयोग होईल. इष्टापूर्तेन मामेवम यो यजेत समाहितः लभते मयी सद्भक्तिं मत्स्मृती हे साधन सेवया. जो शांत पुरुष समाहितः इष्टपूर्त कर्मांनी इष्टापूर्तेन मामेवम भगवंताचं आराधन करतो, माझं आराधन करतो, तो माझ्या उत्तम गतीला
उत्तम भक्तीच्या लाभाचा आधी लभते मयी सद्भक्ती, त्याला माझी सद्भक्ती लागते. मत स्मृती ही साधू सेवया, तसेच साधूंच्या सेवेनं त्याला माझी स्मृती प्राप्त होते असं भगवंत स्वतः सांगतात. भगवंतानं मागे लौकिक वैदिक कर्मात भक्तीला अनुकूल कर्म करावे आणि विरोधी कर्मात उदासीन राहावं असं म्हटलं. त्यानंतर आलेल्या एका सूत्रात अनन्य भक्त कर्मफळ आणि कर्मांचा आणि भेदाचाही त्याग करतो असं सांगितलं. जे भक्ती भावाला विरोधी अशी जी कर्म असतील त्याच्याविषयी असंच समजावं. जी कर्म भगवत भक्तीला पोषक असतील, जी कर्म भगवत भक्तीला उद्बोधक असतील, ती कर्म केली पाहिजे. वास्तविक भक्ताचं प्रत्येक कर्म हे भगवंताविषयीच आहे. भगवान श्रीकृष्ण असं सांगतात की जो मजची एका लागी कर्मे वाहत असे अंगी, जया मी वाचून जगी गोमटे नाही. भगवान सांगतात की जो माझ्यासाठी सगळे कर्म करतो, त्या कर्माचं वहन करतो, त्याला जगात माझ्या वाचून कुणी दुसरं नाहीच आहे असं त्याला नेहमी वाटत असत. तरी हे साधक भक्तानं ध्यान, पूजा, नाममंत्र जप, यात्रा, सत्संग इत्यादी कर्म खंड करत राहिलं पाहिजे. भगवत कथा, भगवत लीला श्रवण, संत चरित्राचं श्रवण करत राहिलं पाहिजे. तरच आपल्या अंतःकरणामध्ये भगवत भाव स्थिर राहू शकतो. कारण आपण व्यवहारामध्ये पाहतो, खरं तर आपण ज्या ज्या विषयाचं शिक्षण घेतलं, अगदी मॅथ्स असू द्या, त्याच्यामध्ये आपण शिकलेलो डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन असू द्या, फिजिक्स मधले अनेक सिद्धांत असू द्या, की जे काही ठराविक इंजिनियर्सना त्यांच्या पुरते उपयोगाला कदाचित येत असतील त्या त्या वेळेत, पण सगळ्यांसाठीच आपण ज्या सिद्धांत शिक्षणातून शिकलोय ते सगळे आज आपण विसरून गेलो. का विसरून गेलो? तर आपण त्याचं परत कधी मनन केलं नाही. आणि आपल्या मुलांच्या काळात, नातवांच्या काळात सिलेबस बदलला असल्यामुळं आपल्या काळचे आपल्या सिद्धांत किती लक्षात राहिलेत याचा आपल्या सगळ्यांनी पण सर्वांनी विचार करण्याची वेळ आहे. देवर्षी नारदांना असं का सांगावं लागलं की भक्तिशास्त्राने मननीयानी तद उद्बोधक कर्माणी अपि करणे. एखादी गोष्ट आम्ही पुन्हा पुन्हा केली, तिचं श्रवण केलं, तिचं मनन केलं, तिचं चिंतन केलं, ती व्यवहारात गोष्ट आपल्या उतरली तरच ती आमच्या लक्षात राहते. तिला अनुकूल अशी कर्म करत गेलं तरच ती गोष्ट आमच्या लक्षात राहते. आम्ही जर या गोष्टी केल्या नाहीत, एखादी गोष्ट शिकलो, एखादा मोठा कोर्स केला, त्याच्यासाठी 5 लाख रुपये भरले, तो कोर्स करून 2 वर्षाचं ते शिक्षण घेतलं आणि 5 वर्ष त्या गोष्टीची अजिबात कुठल्या प्रकारचं त्याचं चिंतन केलं नाही, श्रवण केलं नाही, मनन केलं नाही, तर तो विषय जसा संपूर्ण विसरून जावा, तसं आमच्याकडनं त्या भक्ती मार्गात होण्याची शक्यता असते. म्हणून आम्हाला जर भक्ती मार्गामध्ये पुढे जायचं असेल तर या भक्तिशास्त्राचं नेहमी मनन आमच्याकडून घेतलं पाहिजे. आम्ही श्रीमद दासबोधाची 7वं आवर्तन चालू आहे. का करतोय आपण पुन्हा पुन्हा आवर्तन? कारण जे समर्थांनी याच्यामध्ये सांगितले, जे सिद्धांत सांगितले ते आमच्या नेहमी लक्षात राहावेत, आम्हाला वेळेवर ते आठवावे, आम्हाला सांगता यावे, आम्हाला त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज यावं. तद उद्बोधक कर्माने करण्याने आमच्याकडून घडावी. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, हे समर्थांनी जे सांगितलंय ते प्रत्येक गोष्ट आम्हाला ती करत असताना त्याचं प्रॅक्टिकल नेमकं काय आहे, आजच्या काळात त्याचं ऍप्लिकेशन काय आहे, ती गोष्ट आम्ही करतोय, त्याचं आजच्या काळातलं ऍप्लिकेशन काय हे आम्हाला एकदा समजलं की मग आम्हाला त्या गोष्टीतला थेरॉटिकल नॉलेज जे आहे ते प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये रूपांतर होऊन त्याचं आम्हाला प्रयोगशील अशा प्रकारचं ज्ञान, कालानुरूप अशा प्रकारचं ज्ञान आम्हाला होतं. आणि अरे यासाठी ही गोष्ट सांगितली होती, आपल्या एवढे दिवस लक्षात आले नाही असं आपल्याला आपोआप वाटायला लागतं. अनेक गोष्टी या जगामध्ये एवढ्या प्रचंड गोष्टी आहेत आपल्यासाठी, ज्या समजा शंकराचार्यांना असेल, माऊलींना असेल किंवा समर्थांना असेल, त्यांनी एवढं मोठं वाङ्मय निर्माण करूनही त्याच्यामध्ये मी जे हे करतोय तो कुठेतरी समुद्रातला एखादा थेंब आहे, तर आपल्यासारख्यांना तर त्या थेंबाची सुद्धा सर नाही. म्हणून आम्हाला जे काही गोष्टी करायच्या त्या अतिशय मननपूर्वक, चिंतनपूर्वक, प्रॅक्टिकल ओरिएंटेशन ठेवून, क्रियाशील अशा प्रकारची भक्ती ठेवून आमच्याकडून त्या घडल्या पाहिजे. यासाठी आमच्या सगळ्या पूर्वाचार्यांचं
ही सूत्र आहेत, ही ओव्या आहेत, हे श्लोक आहेत, हे त्याचसाठी आहेत की जे आम्हाला समजावून सांगतात की नेमकं आमच्या जीवनामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, आमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आम्ही पुढे सरकलं पाहिजे. कष्टे विना फळ नाही आम्हाला सांगितलं की केवळ आम्हाला कष्ट केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जो दुसऱ्यावरील विश्वासाला त्याचा कार्य भाग बुडाला, जो आपणच कष्ट केला तोची भला असं समर्थ आपल्याला सांगतात. स्वतः कष्ट करावे लागतात, दुसऱ्यावर अवलंबून राहून काही. मी आज याचा ऐकेन, उद्या त्याचा ऐकेन, त्याच्यातनं थोडंसं घेईल, याच्यातनं थोडंसं घेईल, असं नाही. आम्हाला स्वतःला त्या शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. आम्हाला स्वतःला एखादा विषय समजून घ्यावा लागेल आणि मग तो विषय आम्ही समजून घेतला, त्याचं मनन आम्हाला केलं पाहिजे, त्याच्या उद्बोधक असणारी कर्म आमच्याकडनं केली गेली पाहिजे. हे जेव्हा आमच्या लक्षात येईल तेव्हा आम्हाला या भक्ती मार्गामध्ये पुढे जाण्याचं ज्ञान प्राप्त होईल. या पुरुषोत्तम मासामध्ये जो भगवंतानं त्याच्यासाठी त्याची उपासना करण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ अशा प्रकारचा मास सांगितला की ज्यामध्ये केलेल्या छोट्या उपासनेचं अनंत पटीनं फळ आपल्याला मिळत असत. आणि या महिन्यामध्ये आम्ही तशा प्रकारची व्रत, वैकल्य, नामजप, वेगवेगळे यज्ञ, याग, ब्राह्मण भोजन, सुवासिनी पूजन, ज्यांना गरज आहे अशा गरजवंतांना ज्या गोष्टीची गरज आहे असं नेऊन देणं, या सगळ्या माध्यमातून आपण या अशा प्रकारची सेवा करून भगवान पुरुषोत्तमापर्यंत जाऊ शकतो. गोवर्धन धरम वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिका प्रियम. या भगवान श्रीकृष्णाला आवडणारे जे गोपालन आहे त्या गायींची सेवा करून, त्या भगवंताचं अखंड चिंतन करून, त्या भगवंताच्या विषयी लागणारी लीला कथा श्रवण यांचं लीला कथांचं श्रवण करून, त्याला उद्बोधक जी कर्म आहेत तिचं अनुसरण करून आपण अधिकाधिकस्य अधिकम फलम या न्यायानं शेवटच्या उरलेल्या 2 दिवसामध्ये या संपूर्ण अधिक मासाचं फल आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावं आणि पुढे येणाऱ्या 8व्या आवर्तनासाठी पुन्हा एकदा नवीन पद्धतीनं ऍप्लिकेशन, आजच्या काळाला अनुकूल असं ऍप्लिकेशन टाईप अभ्यासानं आम्ही पुढचं 8वं आवर्तन हे श्रीमद दासबोधातले कोणते सिद्धांत आहेत की जे आज आम्हाला वापरता येते ते आम्ही आज बाजूला काढून त्याचा आजच्या काळामध्ये कसा उपयोग आहे याचं ऍप्लिकेशन आज आपण करून दाखवलं तर हे जुने ग्रंथ जे आहेत ते केवळ थेरॉटिकल नाही, ते आम्हाला काहीतरी आज कुठल्या गोष्टींचं काय 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 विचार करायला लावता, आजच्या कुठल्या बाबतीत कुठला विचार यथायोग्य ठरतो या पद्धतीने आपण चिंतन केलं पाहिजे. अनेकांनी आपल्या अगोदर अनेकांनी खूप याच्या बाबतीत अभ्यास केलाय. समर्थांचं व्यवस्थापन शास्त्र असेल, समर्थांचा बालमनावर होणाऱ्या मनाच्या श्लोकांसारखं जे चिंतन असेल, असे अनेक ग्रंथ आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. पण आम्हाला स्वतःला कोणते सिद्धांत आजच्या काळाला अनुरूप आहेत याचं आम्ही या भक्तिशास्त्रावरील मनन करून आणि त्याच्यासाठी उद्बोधक कर्म कोणते त्याचा विचार करून आपण इतरांसाठी ती उपलब्ध करून द्यावीत. आज तर आपल्याला या पुरुषोत्तम मासाचं सगळं फळ आणि पुढे येणाऱ्या 8व्या आवर्तनाच्या पारायणाचं सगळं फळ निश्चितपणानं मिळेल. या ठिकाणी एवढं त्या सगळ्यांच्या चरणी सांगतो. या झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ.